सियाराम शॉप घेऊन आलंय विशेष ऑफर। 4,999 रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि 9,999 रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार। संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्रदालन, ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे, शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, जीन्स, ट्राउझर्स, सर्व काही एकाच छताखाली। कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा। चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला। ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स, मालपाणी प्लाझा समोर, जानता राजा रोड, संगमनेर। मोबाईल 9420 10 64 20। आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमावर टाकल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झालाय। एकीकडे अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना दुसरीकडे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील युवकानं इंस्टाग्रामवर हिंदूंच्या भावना दुखावतील आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा आशयाची पोस्ट ठेवल्याप्रकरणी घारगाव पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी पठार भागातील बोटा येथील रहिवासी अमित विजय कुलकर्णी यांनी घारगाव पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली आहे। मंगळवारी दुपारी फोन पाहत असताना इंस्टाग्रामवर बोटा गावात राहणारा अब्दुल गफूर पठाण यानं त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली होती। त्यावर बाबरी मशीदचा फोटो टाकून त्याखाली इंग्रजीमध्ये चिथावणीखोर वक्तव्य लिहिलं होतं। तर स्टोरी पाहिल्यानंतर कुलकर्णी आणि इतर तरुणांनी घारगाव पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगून ते इंस्टाग्राम अकाउंट पोलिसांना दाखवलं असता आक्षेपार्ह पोस्ट ठेवलेली त्या ठिकाणी आढळून आली आहे। या पोस्टमुळे धर्म आणि समाजात शत्रुत्वाच्या आणि द्वेषाच्या भावना वाढवणं तसेच एकोपा टिकण्यास बाधक होईल अशी कृती निर्माण केल्यामुळे पोलिसांनी अब्दुल गफूर पठाण राहणार बोटा याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलाय। आज दुपारी साधारणतः 2-3च्या दरम्यान आम्ही बोटा इथे असताना तर इंस्टाग्रामवर रील्स बघत असताना तर बोट्यामधीलच अब्दुल गफूर पठाण बोटा याची इंस्टाग्रामवर एक स्टोरी बघितली आम्ही। तर त्या स्टोरीवर बाबरी मशीदचा फोटो होता आणि त्यावर लिहिलं होतं, सबर जब वक्त हमारा आएगा तब सिर धड़ से अलग कर दे किए जाएंगे असं लिहिलेला व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर ठेवला होता। तो मी आणि माझ्या मित्रांनी पाहिला। तर त्यानंतर ह्या काल देशभरात जो राम मंदिर आणि श्रीरामांचा जो प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला त्या संदर्भात पूर्ण देशभरात जल्लोष सुरू असताना यांनी असं आक्षेपार्ह हिंदू जनांच्या भावना दुखवणारं स्टेटस वगैरे ठेवलं। त्यामुळे मग आम्ही त्यांची रिसर कंप्लेंट द्यायला घारगाव पोलीस स्टेशन येथे सगळे आम्ही जमलेलो आहोत। या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करतायत। नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव। हो आता फोन ठेव। आईचा फोन होता। बहिणीचं लग्न ठरलंय ना, फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती। अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो। मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल। सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज, आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये। माझे आई बाबा फर्निचर बस्ता खरेदीसाठी इथे येतायत, पण तुम्ही कधी येताय? समर्थ फर्निचर अँड मॉल, शाखा नंबर 1 घुलेवाडी संगमनेर, शाखा नंबर 2 कोल्हार घोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर।